संजूकडे मधूच्या 2 मोठ्या बॅग होत्या आणि मधूकडे तिची पर्स आणि एक छोटी बॅग होती. एसटी स्टँड जवळच संजूची खोली होती. अर्थातच खोली खूप लहान होती. त्याने ती एकट्याच्या हिशोबाने घेतली होती. संजूला मनातून सारखे कसे तरी वाटत होते. या असल्या छोट्या खोलीत मधूला आवडेल की नाही? खोली काय नंतर पण बदलता येईल. त्यात संजू नुकताच आलेला, त्यामुळे ती खोली लावलेली पण नव्हती. त्याचे सगळे सामान पसरलेले होते. ना संजू तिच्याशी बोलत होता ना मधू त्याच्याशी. संजूची खोली जिन्यावर चालून वरती होती आणि खाली मालक राहत होता. खालीच नळ होते, त्यामुळे प्यायचे पाणी खालून आणायला लागायचे होते. आणि एक 10 बाय 12ची खोली, त्यातच छोटे किचन, छोटे बाथरूम पण होते. संजूने खोलीची चावी घेतली आणि वरती आला. मालकाने आणि मालकीनबाईने बघितले की याच्याबरोबर कोणीतरी बाई आहे. मालकीनबाईने चेक केले की गळ्यात मंगळसूत्र आहे आणि हातात हिरवा चुडा आहे. म्हणजे नुकतेच लग्न झालेलं दिसते. फार काही न बोलता दोघेही वरती आले. खोली ना साफ होती ना आवरलेली होती. संजूच्या बॅग पण त्याने खोलल्या नव्हत्या. मधूला खोलीत आल्यावर चंदू म्हणाला, आधी तू घरात ये, मग घर लावून झाले की आपण तुझा गृहप्रवेश करू. मधू हो नाही ना काही नाही, काहीच बोलत नव्हती. संजूने मधूला बसायला जागा करून दिली आणि संजू रिकामी कळशी घेऊन खाली पाणी आणायला गेला. मधू संजू जसा खाली गेला तशी तिने स्वतः हातात गृहलक्ष्मी घेतली. म्हणजे काय माहिती आहे ना, म्हणजे झाडू घेतले. मधूने पटापट घर झाडून काढले. खोलीत एक जुन्या काळातला लोखंडाचा बेड होता. बॅग सगळ्या त्या बेड खाली ठेवल्या. तिने घरातून आणलेली बेडशीट टाकली. किचनमध्ये गेली. बघते तर नळाला पाणी होते. सगळी भांडे घासून काढली. एका फडक्याने लादी पुसून काढली. तोपर्यंत संजू कळशीत पाणी प्यायचे घेऊन आला. घरात आल्यावर लगेच बदल त्याला कळालाच. संजूने स्टोव पेटवला आणि दोघांसाठी चहा टाकला. जसा संजू खोलीत आला तशी मधू पुन्हा बेडवर जाऊन बसले. संजूने मस्त फक्कड चहा केला आणि तिला कपात दिला आणि स्वतःला घेतला. पाणी प्यायच्या ग्लासमध्ये दोघांनी चहा प्यायला. मग संजू अंघोळीला गेला. मालती पुन्हा किचनमध्ये बघू लागली. काय काय आहे काय काय नाही ते बघत होती. बघता बघता तिला डाळ तांदूळ दिसले. तिने लगेच एका पातेल्यात खिचडी चढवली, म्हणजे अंघोळ झाल्या झाल्या जेवता येईल. संजूची अंघोळ झाल्यावर मधू अंघोळीला निघाली. संजू मधूला म्हणाला, मी जरा बाहेर जाऊन येतो, तू आतून कडी लावून घे. आणि संजू लगेचच बाहेर पडला. मधूला आरामात अंघोळ करता यावी म्हणूनच संजू बाहेर गेला. मालतीने छान अंघोळ केली आणि मग छोट्या पत्र्याच्या डब्यावर एक चांगला टॉवेल टाकला आणि त्यावर तिने घरातून आणलेले देव मांडले. बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देवीची स्थापना केली आणि साखरेचा नैवेद्य ठेवला. तोपर्यंत संजू पण आला. जेव्हा पण बाहेरून घरात येईल तेव्हा काहीतरी बदल दिसायचा. ना मधू त्याच्याकडे बघायची ना तो तिच्याकडे बघायचा. दोघे मुकेपणाने सगळे करत होते. मधूने लगेचच गरम गरम खिचडी भात वाढला. दोघे जण जेवले. अजून काही मधूने तोंडातून शब्द काढला नव्हता. संजूला कळत नव्हते काय बोलावे. मधूला पण काय बोलावे ते कळत नव्हते. माहीत नसलेले गाव, माहीत नसलेला नवरा, घरात कोणी बाई माणूस नाही, त्याच्या नावाशिवाय काहीच माहिती नाही. गरमागरम भात खाल्ल्यावर संजूला झोप आली. त्याने काय केले, एक चादर काढली आणि अंथरली आणि तिच्यावर झोपू लागला. मधू तुम्ही वरती झोपा, मला वरती झोपायची सवय नाही. मधू मात्र तिथेच बसून राहिली. संजू असा दमला होता आणि पोट भरले होते. हा पट्ट्या घोरायला लागला. मधूला जेव्हा खात्री पटली की संजू झोपलाय तेव्हा ती आडवी झाली. पण तिला झोप कसली येते. डोळे मिटले की तिच्या डोळ्यासमोर अण्णा यायचे आणि अण्णा आले की ती खाडकन डोळे उघडायची.
गेल्या 2 दिवसात तिच्याबरोबर झालेले सगळे तिला पुन्हा आठवले. मनात एक अनामिक धडधड होती. जे झाले ते चांगले झाले का नाही हेच तिला कळत नव्हते. चांगले एवढेच झाले होते की काल जर लग्न नसते झाले तर अण्णा मात्र पूर्ण खचले असते. आता मुलींचे लग्न झाल्यावर त्यांची एक जबाबदारी पूर्ण झाल्यासारखी वाटत होती. त्यामुळे संजूने मोठेपणा दाखवला नसता आज काय झाले असते. एक प्रकारे संजूने त्यांच्या घराची आब राखली होती. मधूला दूषणापासून वाचवले होते. सगळे आपल्याबरोबर घडलेले आठवले आणि मधूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. पूर्ण रात्र मधू या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. पहाटे पहाटे तिला झोप लागली आणि जाग आली बघते तर चांगलाच उजेड पडला होता. संजू उठून आंघोळ करून कळशीने प्यायचे पाणी भरत होता. मधूला खूप ओशाळल्यासारखे वाटले आणि उठल्या उठल्या अण्णाचे दर्शन घडायचे ते आज दिसत नाही आता, पण आपल्या घरी नाही हे तिला कळले. ती पटकन उठून आधी आंघोळीला गेली. छोट्या बाथरूममध्येच आंघोळ करून आतमध्येच कशीबशी साडी नेसून बाहेर यायची. तोपर्यंत संजूने पाणी भरले आणि स्टोव पेटवून दोघांना चहा टाकला. मधूने बाहेर येऊन देवासमोर दिवा लावला आणि मग चहा बिस्किट खायला बसले दोघे. संजू, रात्री झोप लागली का? संजू, मी समजू शकतो तुझ्या मनातला गोंधळ. जे काही घडले ते फार अचानक घडले. मी लग्नाला तयार झालो कारण मला त्यावेळी अण्णांकडे बघवत नव्हते. तुझ्या काळजीने ते खचले होते. मी त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि मी लग्नासाठी पुढे आलो. तुझ्यासारख्या सुशील सुरेख मुलीला माझ्यापेक्षा नक्कीच चांगला नवरा मिळाला असता. तुला सुखी ठेवायचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन. ही खोली खूपच लहान आहे. थोड्या दिवसानंतर पाहिजे तर बदलू. तुला असे वाटत असेल कुठे आमचा वाडा आणि कुठे ही खोली. त्यात मी अनाथ, त्यामुळे घरामध्ये माझ्याशिवाय कोणी नाही. बोलता बोलता संजू बेडवर जाऊनही बसला. मधू सर्व ऐकून घेत होती आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागले. अश्रूंचा पण एक क्षण असा असतो की ते डोळ्यात थांबत नाही, आपोआप पडू लागतात. संजू, रडू नकोस ग. ज्या हिमतीने तू काल मंडपात विचारलेस त्याच हिमतीवर आता आपण संसार करू. मी जरी अनाथ असलो तरी माणूस म्हणून चांगला आहे. माझ्यामुळे तुला कधीच काहीच त्रास होणार नाही हे मी बघेन. संजूला काही कळायच्या आत मालती संजूच्या पायावर डोके ठेवून रडायला लागली. संजू, अगं हे काय करतेस? उठ, पायावर डोकं का ठेवलंस? मधू रडतच, अहो माझी हीच जागा आहे. माझ्यासारख्या अभागीला तुम्ही स्वीकारले. तुम्ही नसतात तर मला जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गावात अण्णांचे जगणे मुश्किल झाले असते. आज तुम्ही होतात म्हणून माझ्या वडिलांची मान ताठ राहिली. मला एक स्त्री म्हणून सन्मान मिळाला तुमच्यामुळेच. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. मी तुमची दासी बनून. मधू मोठमोठ्याने रडू लागली. संजू, अगं हे काय वेड्यासारखे बोलतेस? उठ बघू. आणि संजूने तिला दोन्ही खांद्याला धरून वर उठवले. मधूने तिचे डोळे पुसले. संजू म्हणाला, मला लहानपणापासून माझं असे कोणीच नाहीये. ना आई, ना बाबा, ना बहीण, ना भाऊ. अनाथ आश्रमात माझ्यासारखी अनेक मुले होती. आम्हीच एकमेकांचे होतो. कधी कधी माझ्याकडे एकटेपणाचा मला खूप कंटाळा यायचा. पण करू काय? माझे हे एकाकी पण कधी भरूनच निघाले नाही. अशीच कोणीतरी एक अनाथ मुलगी मला मिळाली असती. पण देवाच्या मनात काही वेगळेच होते आणि तू माझ्या आयुष्यात अचानक आलीस. मला कोणी दासी नकोय. माझी सहचारिणी, माझी अर्धांगिनी हो, जी माझ्या सुखदुःखाची वाटेकरी होईल. बोलता बोलता संजूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मधूने संजूला तिचा रुमाल डोळे पुसायला दिला. संजूने तो रुमाल घेतला आणि तिचे डोळे भरून आलेले पुसले. दोघांनी आपले मन मोकळे केले. थोडा वेळ शांत बसून झाल्यावर संजू बाहेर निघाला. संजू, तुला गोड शिरा करता येतो? हो. संजू, मी आलोच जरा बाहेरून. संजू बाजारात गेला. मधू आपली घरातील कामे करत बसली.
थोड्या वेळाने संजू 2-3 पिशव्या घेऊन आला. येताना त्याने भाजी, वाणी सामान आणि एक साडी आणि एक गजरा घेऊन आला. मोगऱ्याच्या गजऱ्याचा वास त्याने घरात येताच आला होता. साडीची आणि गजऱ्याची पिशवी बाजूला ठेवून त्याने बाकीचे सामान मधूकडे दिले. संजू, त्यात शिऱ्याचे सामान आहे. तू आज गोड शिरा बनव. मधूने मान हलवून होकार दिला. तसेही तिने वरण भात केला होताच आणि तिने शिरा बनवायला घेतला. संजू तिथेच होता. नाही म्हटले तरी लक्ष जातेच की. ती कसे बनवते ते त्याला दिसत होते. मधूचा जसा शिरा बनवून झाला तसा संजूने तिला बोलावले. थोडा वेळ बस, मग आपण जेवू. आत्ता काय लगेच भूक नाही. मधूनी हात धुतले आणि बेडवर जाऊन खाली बसली. तेवढ्यात संजूने साडीची पिशवी काढली आणि तिला दिली. संजू, हे घे, बघ तुला आवडते का? मधू, हे काय? संजू, बघ तर आतमध्ये आहे एक वस्तू. मधूने पिशवी ओपन केली. बघते तर आतमध्ये एक सुंदर साडी होती. मधू, अरे वा, साडी छान आहे. आणि बोलता बोलता तिने नवीन साडी देवासमोर ठेवून दिली. संजू, ती साडी तू आता नेस. आपण बाहेर जाऊन येऊ. मधू, आत्ता? जेवण कधी जेवणार? संजू, अगं जेवू, बाहेरून जाऊन आल्यावर जेवू. मधू काय बोलणार? ठीक आहे. संजू बाहेर गेला. मधूने तिचे साधारण मॅच होणारे ब्लाऊज घालून ती साडी नेसली. साडीच्या पिशवीत एक गजरा पण तिला दिसला. तिने तोही घातला. तोपर्यंत संजू आला. ती त्या साडीत खूप सुंदर दिसत होती. अजून हातावरची मेहंदी होतीच. नवीन लग्नाचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यात तिचे छान केस, त्यात तिने घातलेला गजरा एकदम मनमोहक, सिंपल, ब्युटिफुल दिसत होता. त्या काळी बायकांना एक वेगळेच तेज असायचे. ना लाली ना लिपस्टिक, साधी पावडरसुद्धा लावायच्या नाहीत. क्रीम वगैरे तर सोडाच. तशीच मधू पण आज नॅचरली सुंदर दिसत होती. संजू तयारच होता. दोघेही घराला कुलूप लावून बाहेर पडले. संजू पुढे आणि आज आजूबाजूच्या लोकांना लगेच कळत होते की नवीन जोडपे आहे ते. संजूने मधूला एका जवळच्या देवळात आणले होते. मधूने दर्शनाला जाताना पूजेचे ताट घेतले. दोघांनी मंदिरात जाऊन दर्शन केले. मनापासून देवाला नमस्कार केला आणि बाहेर येऊन बसले. संजू, हे इकडे गेले की बाजारपेठ येते. त्या साईडला गेले की आपल्या घराचा रस्ता आणि इकडून लेफ्ट घेतला की मग माझे ऑफिस येते. मधू फक्त मान हलवून उत्तर द्यायची. थोडा वेळ बसले आणि मग दोघेही बाहेर निघाले. देवळाच्या बाहेर बरीच दुकाने होती. संजूने मधूला विचारले, तुला काही घ्यायचे का? घे, इकडे तुमचं बायकांच्या टिकल्या वगैरे सर्व मिळतात. मधूने मान हलवून नकारार्थी उत्तर दिले. दोघे चालत चालत पुन्हा घरी आले. मधूने बघितले की खाली राहणारी मालकीनबाई आणि तिचा नवरा त्यांच्या खोलीत वरती आलेले होते. जसे मंदिरातून आले तसे मालकीनबाईने दारात तांदळाने भरलेला कलश भरून ठेवला होता आणि आरतीचे ताट पुढे आणले. दोघांचे तिने औक्षण केले आणि कलश ओलांडून आत यायला सांगितले. मधूला हे करताना मनातून आनंद होत होता. लग्न झाल्यानंतर नवीन नवरीला मापटे ओलांडून घरात घेतात. संजूने मालकीनबाईला आणि तिच्या नवऱ्याला सांगून हा विधी त्यांच्याकडून करून घेतला. दोघांनी नवीन नवरा नवरीसारखे जोडीने गृहप्रवेश केला. घरातील मोठ्यांना म्हणून मालक मालकिनीला जोडीने वाकून नमस्कार केला. मग दोघांनी घरातील देवांना नमस्कार केला. संजूने मालक आणि मालकिनीला बसायला सांगितले. मधूने शिऱ्याच्या डिश भरल्या आणि दोघांना दिल्या. संजूला पण दिली. मालकीनबाई, काय नाव आहे ग तुझे? मधू. मालकीनबाई, घरात कंटाळा आला तर खाली येत जा. मधूने मान हलवून उत्तर दिले. संजूने दोघांचे शतशः आभार मानले. मग थोड्याच वेळात दोघे त्यांच्या घरी निघून गेले. पाहुणे गेल्यावर संजू आणि मधू जेवायला बसले. आज मधूला खूप आनंद झाला होता. ती दाखवत नव्हती पण चेहऱ्यावर एक चमक दिसली. आनंदाचे क्षण हे असेच असतात.
दिवस येतात आणि जातात, पण त्या दिवसाचे सोने करणे हे आपल्याच हातात असते. संजू अजून 2 दिवसासाठी सुट्टी आहे आणि उद्या सकाळी घरात काय काय सामान हवे ते आपण आणायला जाऊ, कारण एकदा ऑफिस सुरू झाले की मग जाता येणार नाही. तू घरात बघून तुला काय काय आणायचं आहे त्याची एक यादी बनवून ठेव. मधूने हो पुन्हा मान हलवून उत्तर दिले. अजूनही मधू संजूशी मोकळीपणाने बोलत नव्हती. तिचे सुद्धा बरोबर होते. संजूचा नक्की स्वभाव कसा आहे, त्याला काय आवडते, त्याला काय आवडत नाही याचा अंदाज तिला नव्हता. पूर्वीच्या स्त्रियासाठी कठीणच काळ होता. जास्त बोलली की बडबडी, कमी बोलली तर अबोल, मोठ्याने हसायचे नाही. मुख्य म्हणजे पती परमेश्वर सांगेल ती पूर्व दिशा, त्याच्या शब्दाबाहेर जायचे नाही. मधूला अजून अंदाज येत नव्हता की संजू त्याचा स्वभाव मिश्किल आहे की एकदम कडक. त्यामुळे सध्या तरी ती जास्त न बोलता मानेनेच उत्तर देत होती. जेवण झाल्यावर संजू मुद्दामहून विषय काढून बोलू लागला. मग कसे वाटते इकडे? मधू चांगले आहे. संजू गावापेक्षा जरा लोकांची जास्त वर्दळ असते. कसा वेळ जाईल ते तुला कळणार पण नाही. मधू का पण? संजू थोडे दिवस जाऊ दे, मग आपण तुला जर नोकरी करायची असेल तर आपण त्यासाठी प्रयत्न करू. मधू पटकन हो चालेल. संजूच्या लक्षात आले की हिला इकडे पण नोकरी करायची आहे ते. संजू तुला शहरात नोकरी जायला जमेल का पण? मधू मी प्रयत्न करेन. संजू ठीक आहे, थोडे दिवस इकडे रुळलीस की मग आपण तुझ्यासाठी शाळेत नोकरी बघू. म्हणजे तू नोकरी करायची की नाही हा पूर्णतः तुझा निर्णय असेल. नसेल करायचं तर नाही केलास तरी चालेल. मधू अण्णांनी मला DED केले, ते घरी बसायला का? मी नक्कीच नोकरी करेन. या वेळेला मधूचा आवाज ठणठणीत बाहेर पडला. मधू तुझा भाऊ कोणत्या शहरात आहे शिकायला? मालती तो इकडेच असतो. संजू अरे वा, मग आपण एखाद्या वारी त्याला भेटायला जाऊ शकतो. इकडून तसे फार लांब नाही. बसने 2 तासात पोहोचू शकतो. मधू हो का? मग आपण नक्की जाऊ. संजू अण्णांची अजून सर्व्हिस किती राहिले? मधू अजून 1 वर्ष तरी असेल ते. संजू बाकी तुमचे घर खूप छान आहे, आजूबाजूला खूप झाडे आहेत. मधू तुम्ही तरी खूप काही बघितलेलंच नाही. आमच्या बागेतला चिकू आणि पपई खूप गोड आहे. संजूने हळूहळू मधूला बोलके केले. गावातली लोक, अण्णा, शाळा, बाग अशा अनेक विषयावर त्या दिवशी मधू बोलली. आणि मग बोलता बोलता त्यांच्यातला ऑकवर्डनेस कमी होऊ लागला. दुसऱ्या दिवशी मधूने संसारातील लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू आणल्या. हळूहळू रिकामे घर सामानाने भरू लागले. देवांसाठी देवारा आणला, कप सेट आणला, सामानासाठी डब्बे आणले. खोलीला घरपण येऊ लागले. घराबाहेर एक छोटी तुळस आली. दुसऱ्या दिवशी सकाळी संजूला ऑफिसला जायचे होते. संजूला मालतीने डबा करून दिला. संजू तसे काही घाबरायचे कारण नाही, कारण वरती कोणी येत नाही. खाली मालकीनबाई पण आहेतच. मी जाताना सांगून ठेवतो, तुला काही वाटले तर तू त्यांना हाक मारू शकतेस. मधू हो चालेल, तुम्ही संध्याकाळी लवकर या, रात्र नका होऊ देऊ. संजू हो, तरी पण मला यायला 6 वाजतील. मधू ठीक आहे. संजूचे लग्न झाले हे अजून त्याच्या ऑफिसमध्ये कोणालाच माहीत नव्हते. आज संजू मोठ्या 80th ऑफिसला निघाला, कारण संजूला आज पहिल्यांदा कोणीतरी डबा करून दिला होता. संजूची आज घरी कोणीतरी वाट बघणारे होते. मधूच्या येण्याने संजूच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागले होते. प्रत्येक माणसाला आपलं असे कोणीतरी असावं असंच वाटत असते. संजू तर बिचारा अनाथ होता. लहानपणापासून तो या प्रेमाला मुकलेला. आत्तापर्यंत अत्यंत भकास आयुष्य तो जगत आला होता. मधूच्या येण्याने त्याच्या भकास आयुष्याला एक नवीन पालवी फुटत होती. मनातून त्याला काय करू आणि काय करू नको असे झाले होते.
आता त्याच्या आयुष्याचे एकच आणि एकच ध्येय होते, जे जे काही जमेल तेवढे सुख मधूच्या ओंजळी टाकायचे होते. मधू हळूहळू तिच्या आयुष्यात झालेली ट्रॅजेडी विसरत चालली होती. जी भीती तिला पहिल्या दिवशी वाटत होती ती भीती आता तिला वाटत नव्हती. आपल्या आयुष्याचं गणित बहुधा चुकलेलं आहे जे वाटत होते ते आता तिला हळूहळू बरोबर होत होते. असलेल्या छोट्या रूमला तिने एक छोटे खाणी छान घर बनवले होते. दारात तुळस बहरायला लागली होती. संजू ऑफिसमध्ये गेला तर उमेश तिकडे आधीच आला होता. संजू आणि उमेश आधीपासूनचे सख्खे मित्र होते आणि आज त्याच्या दोघांच्या आयुष्यात असे काही घडले होते की दोघांना एकमेकांकडे बघायला ऑकवर्डपणा वाटत होता. आज संजूने मोठ्या आयटीत डबा टेबलावर ठेवला. बाकीच्या मित्रांना तो सांगू लागला, अरे मित्रांनो, माझे लग्न झाले. मित्रांना आपले लग्न झाले हे सांगताना त्याचा ऊर स्वाभिमानाने भरून आला होता. तोच उमेश खजील होत होता. शेवटी लंच टाईममध्ये उमेश चंदूला भेटायला आलाच. उमेश, काय चंदू, मग झाले का सेट तुम्ही? संजू त्याच्याशी बोलायला तयारच नव्हता. उमेश, अरे लग्न तर तुझे आत्ता झाले. आपली मैत्री आधीपासूनच आहे. जे झाले त्यात माझी काही चूक नाहीये. माझ्या वडिलांनीच ते लग्न ठरवले होते आणि माझ्या वडिलांनीच ते लग्न मोडले. मला त्यामध्ये बोलायचं काहीच अधिकार नव्हता. एक मित्र म्हणून तू तरी मला समजून घे. संजू तरी पण काहीच बोलला नाही. उमेश, अरे तुला काय कळणार एका वडिलांची काय दहशत असते घरात ते. त्यांचे सर्व ऐकावेच लागते. अख्ख्या गावासमोर त्यांच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत माझ्यात खरोखरच नाहीये. उमेश, पण संजू, तू मात्र आलेल्या संधीचा चांगला उपयोग करून घेतलास. तुला एक क्षणभर सुद्धा असे वाटले नाही की आपल्या मित्राची बायको ही आपली वहिनी असते. तू तिच्याशी लग्न करायला तयार कसा झालास? संजू, उमेश, तू आणि मी आता न बोललेलंच बरं. जे झाले ते झाले. मी काही मुद्दामून केलेलं नाही. मधूने तिचे लग्न मोडले म्हणून विहिरीत उडी मारली हे तुला आठवत नाहीये का? मधूचे वडील तुझ्या वडिलांसमोर हात पाय जोडत होते हे आठवत नाहीये का तुला? आणि ते कुठे तुम्हाला आम्ही दागिने देत नाही असं म्हणत होते. ते देणारच होते. लग्न मोडायची भाषा काढून तुझे वडील त्यांच्यावर दबाव आणत होते. सगळ्यांसमोर नाही पण वडिलांना एका बाजूला घेऊन तू सांगू शकला असतास, पण तू हे केले नाहीस. शेवटी तू लग्न करणार होतास. तुझे स्वतःचे असे काहीतरी मत असायला पाहिजे होते. काहीतरी तोडगा काढण्याच्या दृष्टीने तरी बोलायला पाहिजे होते तू. उमेश म्हणतो, संजू हा चांगुलपणा मला दाखवू नकोस. मला तर वाटतंय मुलीला बघितल्यावरच तुझे डोळे फिरले होते. सारखा मला म्हणत होतास, छान आहे रे मुलगी. संजू, शटाप उमेश. उमेश सत्य बोलले की माणसाला वाईटच वाटते. तू हे चांगले नाही केलेस. संजू, मी बरोबर केलं. एका मुलीच्या बापाला मनस्तापापासून वाचवलंय मी. एका मुलीचा स्त्री म्हणून सन्मान केलाय. आणि तू जा रे, आता झाले गेले विसरून जा. कोणीतरी बड्या बापाची मुलगी बघा आणि करा तिच्याशी लग्न. माझ्या संसारात आता लक्ष नको घालूस. उमेश तरतरा तिथून निघून गेला. रोज उठून उमेशचे तोंड बघायला लागणार या विचाराने संजू नाराज झाला. जेवण झाल्या झाल्या संजू बॉसला भेटायला गेला. बॉसकडून काही डिपार्टमेंट चेंज मिळते का ते विचारून आला. म्हणजे ॲटलिस्ट समोरासमोर एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करण्यापेक्षा डिपार्टमेंट बदलले तर संपर्क तरी कमी होईल. उमेश जेवढी होईल तेवढी संजूची बदनामी करण्याचा प्रयत्न करत होता. तो त्याच्या हिशोबाने ऑफिसमधल्या लोकांना सांगत सुटला. संजूने सध्या त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. मधू संध्याकाळी घरातले सगळे काम आवरून जेवण तयार करून छान साडी घालून संजूची वाट बघत बसली. संजूला पण आज घरी जायची घाई होती. घरी आपली कोणीतरी वाट पाहत असेल तर घरी जाण्यात एक वेगळाच आनंद असतो. प्रत्येक पुरुषाला संध्याकाळी झाली की कधी एकदा घरी जातोय असे होते.
कारण त्याला माहिती आहे त्याची बायको आणि मुलं घरी वाट बघत आहेत आणि त्यांच्या जबाबदारीने पुरुष मन लावून काम करत असतात. म्हणून तर पूर्वीपासून म्हणतात, पोरगं वाया जायच्या आधी त्याचे लग्न लावून द्या. जबाबदाऱ्या पडल्या की वाया जात नाही. 5:30 वाजता संजू बरोबर ऑफिसमधून निघाला. तो रोज चालतच यायचा. जाता जाता त्याने मधूसाठी एक गजरा घेतला. मधूला गजरा आवडतो हे त्याला कळले होते. घरी आला, मधूला छान आवरूनच बसली होती. संजू आल्यावर त्याला पाणी प्यायला दिले. त्याची बॅग घेतली आणि जागेवर ठेवली. एक स्वच्छ टॉवेल काढून ठेवला आणि तो फ्रेश होईपर्यंत चहा टाकला. संजू फ्रेश झाला आणि दोघांनी बसून मस्त चहा प्यायला. संजू, मग कसा गेला आजचा दिवस? कंटाळलीस का एकटी घरी? मधू, नाही, मी कामच करत होते. 4 वाजल्यानंतर तुमची वाट बघत बसले. संजू, झोपायची मग जरा वेळ. मधू, डब्बा नाही आणला का? तेव्हा संजूच्या लक्षात आले की तो डबा ऑफिसमध्येच विसरलाय. संजू, अरे राहिला ऑफिसमध्येच. त्याचं काय आहे ना, आजपर्यंत कधी डबा नेलाच नव्हता. अजून त्याची सवय नाही झाली. तू एक काम कर, आपण बाहेर एक राऊंड मारून येऊत. डबा पण घेऊन येऊ. ऑफिसमध्ये तसे जवळच आहे. जाऊन येऊ. 1 तास लागला असता. पण आता घरी तरी बसून काय करणार? मधू, मी तयार आहे. तुम्ही थोडा आराम करा, मग आपण जाऊ. संजू, नको, निघू लगेच. नाहीतरी तो वॉचमॅन निघून गेला तर डबा आता मिळायचा नाही. आणि दोघे घाईघाईत निघाले. जाता जाता संजूने आणलेला गजरा मधूला दिला. गजरा दिसला की मधू एकदम लहान मुलीसारखी खुश व्हायची. तिने तो पटकन केसात घातला आणि निघायची. दोघे ऑफिसच्या दिशेने चालत होते. ऑफिसच्या जवळच्या टपरीवर उमेश चहा आणि सिगारेट ओढत बसला होता. त्याने त्या दोघांना पाहिले. संजू ऑफिसमध्ये गेला आणि डबा खाली घेऊन आला. मधूला सांगू लागला, या बिल्डिंगच्या 2ऱ्या फ्लोअरवर माझी जागा आहे. आणि दोघे परत घरी निघाले. तर उमेश मुद्दामून मधू मधू अशी हाक मारू लागला. संजू असताना तो मुद्दामून मधूला हाक मारू लागला. जसे की संजू तर आता आला. मी मधूचा लहानपणापासूनच मित्र आहे. गाववाला आहे तिचा. मधूला कळेना इकडे आपल्याला कोण नावाने हाक मारते. म्हणून दोघांनी मागे वळून पाहिले तर उमेशला बघितल्यावर मधू घाबरली आणि तिने पटकन संजूचा हात पकडला. संजूला तिच्या स्पर्शातच लगेच कळले की ही घाबरली आहे. तिचे हात थरथर कापत होते. मधू, चला आपण घरी जाऊ. आणि बोलता बोलता ती संजूच्या मागे गेली. उमेश, निर्लज्जासारखं कसे वाटते शहरात? रुळलीस का इकडे? तुला काही गरज पडली तर मला केव्हाही सांग. मी इकडेच राहतो. तसा मी तुझा गाववाला हो की नाही संजू? संजू, हो नक्की. तू नुसता गाववाला नाहीस तर मधूचा तिच्या सख्ख्या भावासारखा आहेस. भाऊ म्हणून नक्कीच तिला काही कमी पडले तर येईल ती. आणि मधूचा हात पकडून तो भराभरा चालायला लागला. मधू पूर्ण रस्त्यावर रडतच होत घरी आली. संजू, अगं तू कशाला रडतेस? तू त्याला अजिबात घाबरू नकोस. त्याला झाला प्रकार सहन होत नाहीये म्हणून तो त्रास देतोय. मधू काहीच बोलत नव्हती. झाल्या प्रकाराचा तिने धसका घेतला. घरात आल्यावर तिचं कशातच लक्ष लागत नव्हते. कसेबसे तिने जेवण वाढले आणि तिने जेवणं उरकून घेतली. ती संजूशी पण काहीच बोलत नव्हती. तिला भीती वाटू लागली. हा उद्या नक्कीच घरापर्यंत येईल. माझ्याबद्दल काही बाई संजूला सांगेल. लहानपणी कधी काळी ते एकत्र खेळले पण होते. पण उमेश त्याच गोष्टी चढवून सांगेल. मग संजूला काय वाटेल? या अशा अनेक प्रश्नांनी मधू घाबरून गेली होती. उमेश मधूला खरंच त्रास देईल का? तो संजू आणि मधूच्या सुखी संसारामध्ये काय विघ्न टाकेल का? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.